अरे बाबा इथे काय करायचं आम्ही कोण आहे तिकडे ते तर सांग. 70-80 गाड्या कुठे इथं बाहेरून आली सगळी पब्लिक बी आणि आमची बी गाड्या सध्या काय कर येऊ का नको ते सांग. सासवड या ठिकाणी मेन गेटवरच गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री यांचं भाषण होण्याआधीच या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. पोलीस प्रशासनाने या सर्व कार्यक्रमाला जाणाऱ्या लोकांना अडवण्यात आलेलं आहे. आमचाच कार्यक्रम आम्हाला जायला वेळ आम्हाला तुम्हाला पाहिजे ना. तिकडून गाड्या जाते आणि या गाड्या जाणार नाही. कार्यक्रम आमचा राहा सहकार्य केलं पाहिजे. कार्यक्रमाला जाणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे. पोलीस प्रशासन कार्यक्रमाला जाऊ देत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जाऊ शकतो पुढे जागा नाहीये तिकडून थांबवायला सांगितलं. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रमाचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 234वी शासकीय जयंती सोहळा सासवड येथे पार पडत आहे. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना अनेक कार्यकर्त्यांना सासवड या ठिकाणीच थांबवण्यात आलेलं आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी झालेली आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे आणि म्हणून अनेक गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत. ऐका ना सर, अजून कार्यक्रम चालू व्हायचा आहे. या बाजूला इथे पार्क करा इकडे. सासवड या ठिकाणी सर्व कार्यकर्ते थांबलेले आहेत. कुठून आलाय तुम्ही मित्रांनो? कुठून आलाय? शिरूरवरून. कार्यक्रमासाठी चाललाय? काय तुमचं काय थांबवलंय का? आमचं म्हणत उद्देश आहे की जयंती आमच्या राजा उमाजी नाईकांची आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब इथं आलेले आहेत. आम्हाला जयंतीसाठी जाणं गरजेचं आहे. जर आमच्या गाड्या अडवणूक करत असतील त्यासाठी आम्ही या प्रशासनाचा निषेध करत आहे. चला, काही विनंती केल्यामुळे काही कार्यकर्त्यांना सोडण्यात आलेले आहे. सासवड या ठिकाणी कार्यक्रमासाठी चाललेल्या अनेक कार्यकर्त्यांना जे क्रांती उमाजी नाईक राजे यांच्या कार्यक्रमासाठी चाललेल्या अनेक कार्यकर्त्यांना सोडण्यात आलेलं आहे. बरेचशा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे धाव घेण्याचा प्रयत्न चालू झाला. कार्यकर्ते आता कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेले आहेत. बऱ्याचशा गाड्या सोडलेल्या आहेत.
सासवड या ठिकाणी मेन चौकामध्ये या गाड्या अडवण्यात आल्या होत्या.